नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणावरून पाटीदार समाजाचं जे आंदोलन आता सगळं पेटलेलं आहे, हे आंदोलन आजचं नाही आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे सगळे पडसाद गुजरातमध्ये अंतर्गत उमटत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये भाजपला हे आंदोलन मिटवण्यात, या आंदोलनात तोडगा काढण्यात, मार्ग काढण्यात अपयश आलंय का, की हे आंदोलन भडकणं हे भाजप सरकारचं एक मोठं अपयश आहे असं मानायचं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे गुजरातमधले सुरत असेल, राजकोट असेल, जुनागड असेल किंवा या सगळ्या परिसरात, अहमदाबाद खास करून शहरात, यात जे आंदोलन पेटलंय त्याला हिंसक वळण लागलेलं आहे. आणि यापूर्वी जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचं नेतृत्व हार्दिक पटेलनी जे केलं होतं, गुजरातमधून ज्या पद्धतीने या सगळ्यामध्ये वातावरण तापलं, याच वातावरणामधून आत्ता भाजप सरकार कुठलाही धडा घेतलेला नाही आहे का? आंदोलन पेटलेलं असताना भाजप सरकारमध्येच सामील असलेले काही नेते हे आंदोलन आतल्या आत पद्धतीने हाताळून सध्याच्या सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत का? आणि नेमकं याच मुद्द्याकडे नरेंद्र मोदी हे डोळेझाक करतायत का? हा मुद्दा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नावरून जेव्हा आंदोलन पुढे जातं तेव्हा पुढे मार्ग निघत नाही आणि त्याच्यावरून सुरुवात होते इतर राज्यातल्या आरक्षणाच्या मुद्द्याला. महाराष्ट्रात देखील अशी बरीच आरक्षणं प्रलंबित आहेत, त्यावर चर्चा होत नाही. त्यामुळे ती परत मुद्दे डोकेवर काढू शकतात का? हाही आपला चर्चेचा मुद्दा असणार आहे. 3 महत्त्वाचे प्रश्न आज चर्चेला आपण घेतोय. ते म्हणजे गुजरातमधील पटेलांचं आरक्षण आंदोलन भडकणं हे भाजप सरकारचं अपयश आहे का? दुसरा मुद्दा असणार आहे की गुजरातमध्ये समाज माध्यमांवर म्हणजे सोशल मीडियावर घातलेली बंदी ही आणीबाणीची सुरुवात आहे का? आणि तिसरा मुद्दा आपला असणार आहे की गुजरातप्रमाणेच देशभरातही आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप सरकार अडचणीत येईल का? या 3 प्रश्नाभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. ते आपल्याला आरक्षणाच्या संदर्भातले काही मुद्दे गुजरातमधले असतील, राज्यातले असतील, जे पुढे जातील याविषयी आपल्याला सांगतील. आपल्यासोबत अशोक पटेल आहेत, जे पाटीदार समाजाचे, लेवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष आहेत. ते आपल्याला तिथल्या आंदोलनाची बाजू नेमकी काय आहे हे समजावून सांगतील. आपल्यासोबत प्रकाश मेहता आहेत, राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. ते सरकारच्या संबंधात भाजपच्या संदर्भातली भूमिका आपल्यासमोर मांडतील. हिरेन मेहता ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. गुजरातमधल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भातला बारकाईने ते अभ्यास करतात. तिथं नेमकी काय परिस्थिती आहे हे विश्लेषणात्मक बाजूने ते आपल्याला समजावून सांगतील. अशोक पटेल, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. ज्या प्रकारचं आंदोलन आपण गुजरातमध्ये पेटलेलं बघतोय, हे आंदोलन भडकणं हे भाजप सरकारचं अपयश आहे की भाजप सरकारमधलेच काही लोक हे भडकवण्याचा प्रयत्न करतात? देखिए, हार्दिक पटेल ने जो आंदोलन किया उसमें सरकार को एक डर बैठ गया कि इतनी पब्लिक तो नरेंद्र मोदी ने भी कभी जमा नहीं की होगी. इतने लोग पटेल समाज के आरक्षण के लिए, और कोई मुद्दा हमारा था नहीं, उसके अंदर जो ये लोग ने किया है लाठीचार्ज, वो पूरा गलत किया है. क्योंकि बिजली बंद किया, स्टेज तोड़ा, ये सब पुलिस और उधर के लोकल लोगों ने किया. और पटेल लोगों के ऊपर लाठीचार्ज इतना हुआ. आज हार्दिक पटेल 7 महीने से अंदर है. क्यों भाजपा सरकार सेटलमेंट नहीं कर रही है? आज हम लोग भाजपा के तरफ ही में है, लेकिन भाजपा सरकार में कुछ अंदर अंदर अणबनाव है. अणबनाव बोलेंगे तो आनंदीबेन पटेल को हटाने की कोशिश ये लोग कर रहे हैं. उसके वजह से हमारा ये जो आरक्षण का मुद्दा लटक रहा है. कोणता गट आहे भाजप मधला? भाजपा में अंदर के गट है. नितिन पटेल अलग है, सरकार दूसरे अलग है, साधारण अलग ही है, बिल्कुल अलग है. और उधर का ठीक ठाक चल भी नहीं रहा व्यवहार भी. जो भय और भ्रष्टाचार मुक्त हम जो बोलते हैं वो आज गुजरात नहीं है. नरेंद्र मोदी साहब थे तभी भय और भ्रष्टाचार मुक्त हम लोग बराबर थे और प्रशासन भी अच्छा चल रहा था. लेकिन आज की तारीख में अगर नरेंद्र भाई खाली 4 घंटे के लिए गुजरात में जावे तो पटेल को भी एकदम शांत हो जावे. उसमें बिल्कुल दखल देने की बिल्कुल किसी को जरूरत नहीं है. लेकिन जो अंदर अंदर राजकारण चल रहा है, अभी लादड़िया वगैरह जो मिनिस्टर आज 7-7 महीना क्या करते हो, आंदोलन तोड़ने का काम करते हैं. और पटेल एक भी टूटेगा नहीं. एक पटेल भाजपा सरकार से टूटेगा नहीं, न कांग्रेस सरकार से टूटेगा, न किसी से भी टूटेगा. और आंदोलन चालू रहेगा बिल्कुल जब तक हार्दिक पटेल की मुक्ति नहीं होगी तब तक. और लाठीचार्ज, इतना बेहद लाठीचार्ज, लेडीजों के ऊपर लाठीचार्ज, इतना अन्याय, चोरियां, लूटपाट, सब पटेल लोग एक ऐसी शांत कौम है. आज दिन तक 60 साल का इतिहास है. पटेल लोगों ने कभी आंदोलन गुजरात में किया नहीं, कभी किसी में भाग लिया नहीं. और ये जो का है वो राजकारण की नीति ठीक नहीं है वहाँ की, इसके वजह से ये हो रहा है. प्रकाश मेहता काय म्हणाल की सरकारमधले 2 गट आहेत ज्या गटामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असा अशोक पटेल यांचा आरोप आहे?
नाही, मला सरकारमधलं कुठल्याही गटबाजीमुळे हा प्रकरण वाढलंय असं वाटत नाही. या हार्दिक पटेलला या देशातील काही राजकीय लोकांनी गुजरातला अस्थिर करून हम्म. त्या माध्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना कुठेतरी पेचात आणण्याच्या दृष्टिकोनातून हे रचलेलं षडयंत्र आहेत. आणि मागच्या या 6 महिन्यापासून चालत असलेल्या आंदोलनामध्ये अनेक असे विषय समोर आलेले आहेत त्या सगळ्या तपासामध्ये की ज्याच्यामध्ये हार्दिक पटेलच्या मागे राष्ट्रीय स्तराचे काही लोक भाजप विरोधी हे या आंदोलनाचा मागे हा त्याला हे करतायत. आणि म्हणून हा गुजरातचा पटेल आंदोलन, कारण हा पटेल समाज हा नेहमीचा भाजपबरोबर राहिलेला आहेत लोक, त्यामुळे आता फार दिवस झाले निश्चितपणानं याच्या संबंधी भूमिका आता शेवटच्या टप्प्यावर येत आहेत. आणि मला असं वाटतं की निश्चितपणाने याच्यातून मार्ग निघेल आणि हा प्रश्न निकाली लागेल. पण मेहता साहेब ते म्हणत आहेत की नरेंद्र मोदी जर फक्त 4 तासासाठी गुजरातमध्ये आले तर पटेलांचा हा प्रश्नच उरणार नाही, पटेल विरोधातही येणार नाहीत आणि पटेल कुठल्या आरक्षणाची मागणीही करणार नाहीत. नरेंद्र मोदी आता राज्याकडे बघत नाही आहेत म्हणून भाजपमधले हे 2 गट ऍक्टिव्हेट झालेत आणि मुख्यमंत्र्यांना त्रास देऊन हे प्रकार सगळा होताना दिसतोय. नरेंद्र मोदी साहेब आज देशभरात आणि पूर्ण विश्वामध्ये देशाचा विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतायत. आणि गेल्या वर्षभरामध्ये काही मोदी साहेब तिथे गेले नाहीत किंवा त्या आंदोलनामागे त्यांनी कधीच काही लक्ष दिलं नाहीत असं मी काही मानत नाही. निश्चितपणाने त्यांनी काही सूचना संकेत दिले असतील आणि त्या पद्धतीनं सगळे एक टीमवर्क म्हणून त्या आंदोलनाला कशा पद्धतीनं सामंजस्यपणानं आपल्याला मिटवता येईल आणि काय काय करता येईल या संबंधी गुजरात सरकार आणि पटेल समाज हा सातत्यानं एकमेकाशी चर्चा करून तिथे करत आहेत. परंतु यात जे काही लोकांच्या भडकवण्यामध्ये जे आलेले आहेत त्यामुळे त्या आंदोलनामध्ये काही लोक निश्चित पटेल समाजाला आरक्षण ह्या विषयासाठी लढत आहेत, तर काही लोक हे आतून एक वेगळं षडयंत्राचा भाग म्हणून ह्याच्यात भाग घेत आहेत. आणि मला असं वाटतं की आता ते हळूहळू ते स्पष्ट होत आहेत. गेल्या 6-7 महिन्याच्या इन्क्वायरीमध्ये बऱ्याच विषय सरकारच्या हाती लागले असतील आणि निश्चित याचा शेवट चांगला होईल असं मला विश्वास आहे. शेवट चांगला होईल असं तुम्ही म्हणताय. डॉक्टर, काय वाटतं तुम्हाला? एकूण गुजरातमधले आंदोलन हार्दिक पटेल गेल्या 7-8 महिन्यापासून आतमध्ये आणि तेव्हापासून सुरुवात झालेली आहे, ते आजपर्यंत चालू आहे. राजेंद्रजी, आता आदरणीय प्रकाश मेहताजी म्हणत होते की हे षडयंत्र आहे आणि मोदीजींना बदनाम करायला. तर मोदीजी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान पदासाठी 2012 पासून त्यांनी तयारी केली, मग ते षडयंत्र होतं तर त्याच वेळी ते कोणीतरी चालू केलं असतं. हा जो सगळा प्रकार आहे याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे, ती आपण सगळ्यांनी समजावून घेतली पाहिजे. पटेल समाज हा प्रगत समाज आहे असं जरी म्हटलं जातं तरी जवळजवळ 60% पटेल आज खेडेगावात राहतात. आणि त्याच्यातले जर आपण बघाल तर जवळजवळ 30% जे पटेल समाज आहे त्यांच्याकडे 10 बिघ्यापेक्षा कमी जमीन किंवा 10 बिघ्याची जमीन आहे. गुजरात मॉडेल म्हणून जे प्रकार आणि जे चित्र मागच्या निवडणुकीत या सगळीकडे उभं करण्यात आलं होतं, मग ते चित्र जर एवढं चांगलं होतं तर मग पटेल समाजासारख्या प्रगत समाजाला रिझर्वेशन गव्हर्नमेंट जॉब्समध्ये आणि एज्युकेशनमध्ये मागण्याची गरज भासली नसती जर ते गुजरात मॉडेल यशस्वी असतं. तर इथे हा जो प्रॉब्लेम आहे ते गुजरात मॉडेलच अयशस्वी होतं, त्याच्यामुळे रोजगार वाढलेले आहेत. जो पटेल समाज आज शेतीवर जगत होता त्या शेतीचं ॲग्रिकल्चरमध्ये गुजरात मॉडेल फार चांगलं आहे, नंबर 1चं आहे असं सांगण्यात आलं होतं. त्याचे 3 तेरा वाजलेले आहेत. खरं स्वरूप पुढे आलेलं आहे, कारण ते जर सगळं चांगलं असतं तर या प्रगत पटेल समाजाला रिझर्वेशन मागण्याची आवश्यकता भासली नसती. हा एक मुद्दा, या मुद्द्याकडे आपण डोळेझाक करून चालणार नाही. बरोबर. तिसरा मुद्दा असा की ज्यावेळी ह्या आंदोलनाबद्दल आपण भूमिका काय घ्यायची याची स्पष्ट भूमिका घेण्याची परिस्थितीमध्ये गुजरात सरकार नाहीये. त्यांना कळतच नाहीये की आपण कुठच्या पद्धतीने हे हँडल केलं पाहिजे.
अशा पद्धतीने गुजरात सरकार वागत आहे. म्हणजे जर तुम्ही या आंदोलनानंतर बघितलं की पोलिसांनी केलेले जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराची जर प्रकरणं आपण बघितली तर ज्यावेळी पटेल समाजाचे लोक FIR दाखल करण्यासाठी गेले, एकाही FIR दाखल केलेला नाही. नंतर ज्यावेळी गुजरात हायकोर्टाने ज्यावेळी एका कैदेमधल्या पटेल मुलाचा जो मृत्यू झाला त्याच्या संदर्भात गुजरात हायकोर्टाने ऑर्डर दिली, त्याच्यानंतर त्याच्या विरुद्धचा FIR दाखल करण्यात आला. म्हणजे एका बाजूला दडपशाही आणि हुकुमशाही आपण राबवायची, दुसऱ्या बाजूला आपल्या धोरणांमुळे फसलेलं पूर्ण लोक आहेत आणि लोक त्याच्यामुळे फ्रस्ट्रेट झालेली आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मग आपल्या कामगिरीवर जी सुमार कामगिरी आहे त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी मग आपण कुठचं तरी षडयंत्र आहे अशा प्रकारची बतावणी करायची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी चाललंय वगैरे हे जे प्रकार करायचे आता गरज नव्हती. आणि दुसरी आता राहिली गोष्ट, जसे आता अशोक भाऊ पटेल म्हणाले की मोदीजी जर आले तर संपतील. मोदीजींना जर काय परदेशात फिरायला वेळ नाही पटेलजी, तर मोदीजी गुजरातमध्ये आपल्या देशात कसे काय येतील? त्यांना वेळ तर मिळाला पाहिजे आदरणीय पंतप्रधानांना. त्याच्यामुळे ही परिस्थिती आज प्रकाशभाई काय म्हणाले? नाही, आता काँग्रेसचं या विषयाबद्दलचा वक्तव्य याच्यावर काही फार लक्ष घालण्याची काही आवश्यकता नाही. बरोबर आहे, कारण ते अशोकभाई खरं आहे, पटेल जे म्हणाले, खरं वक्तव्य आहे प्रकाशभाई, म्हणून लक्ष घालण्याची गरज नाही असं आहे ना ते. नाही, अशोकभाई पटेल काय म्हणाले त्याच्यातला तुम्ही पॉझिटिव्ह बाजू घ्या ना. अशोकभाई पटेल म्हणाले की नरेंद्रभाई जर 4 तास आले तर हा प्रश्न सुटेल. किती विश्वास आहे त्यांना. नाही नाही, तो तर मुद्दा आहे. प्रकाशभाई ऐका प्रकाशभाई हाच मुद्दा आहे. विश्वास आहे म्हणून ते म्हणतात की यावं नरेंद्र मोदींनी भेटायला, पण तोच वेळ मिळत नाही ना. अडचण ती झाली आहे. नाही, वेळ मिळत नाही हे काँग्रेसवाल्यांना कोणी जाऊन सांगितलं? या काँग्रेसवर आता मला काँग्रेस आणि BJP अशी टीका करायची नाही आहे, परंतु आता 15-20 वर्ष गुजरातमध्ये राज्य केलं. हा पटेल समाजाने आणि इतर समाजांनी मदत केल्यामुळेच गुजरातमध्ये भाजपची सरकार आली, यशस्वी झाला गुजरात मॉडेल. आणि गुजरात मॉडेलच्या आधारावरच नरेंद्रभाई या देशाचे पंतप्रधान झाले. गुजरात मॉडेल यशस्वी असतं प्रकाशभाई, गुजरात मॉडेल यशस्वी असतं तर त्यांना गव्हर्नमेंट जॉबची गरज नसती. पटेल समाजासारख्या समाजाला जर आज गव्हर्नमेंट जॉबची गरज आहे, त्यांना एज्युकेशन मध्ये रिझर्वेशन पाहिजे, याचा अर्थ गुजरात मॉडेल फसलेलं आहे. मी जी तुम्हाला आकडेवारी सांगितली ती तुम्ही पटेल समाजांना विचारा. मी जे बोलतोय याच्यात चुकीचं आहे का? काय परिस्थिती आहे त्यांच्या शेतकऱ्यांची, काय परिस्थिती आहे त्यांच्या तरुण तरुणींची, म्हणून ते रस्त्यावर आलेले आहेत. षडयंत्राचा भाग म्हणून आलेले नाही. त्यांचं उत्तर घेऊ. गरज आहे. त्यांचं उत्तर घेऊ. अशोकभाई येतो. सबके लिए न खत्म करो एक बार. अशोकभाई एक मिनिट, त्यांचं उत्तर गुजरात घेऊ. बोला प्रकाशभाई. गुजरात काँग्रेसनी या सगळ्या आंदोलनामध्ये बराच हात शेकायचा, पोळी भाजायचे प्रयत्न केले. आमचा हात शेकायचा काय प्रश्न आहे? हो आहे ना. तुम्हाला काय आता काही गेली 25 वर्ष गुजरातमध्ये काय नाही, आमचं धोरण म्हणून तुम्हाला असं वाटतं. प्रकाशभाई, आमचं आणि धोरण गुजरात स्पष्ट आहे या बाबतीत. आम्ही माहित आहे किंवा मराठा समाजाचा मराठा रिझर्वेशन आणि मुस्लिम रिझर्वेशन बद्दल निवडणुकीत घेतलेली भूमिका आणि त्याच्या वेळेस तुम्ही जे काही अस्पष्टता त्या GR मध्ये ठेवल्यामुळे आज त्याचं काय परिस्थिती आहे आमच्याकडे माहित आहे. मराठ्यांचं आरक्षण मुस्लिमांचं आरक्षण तुम्ही होऊ दिलं नाही, तुम्ही लॅप्स करू दिलं. ठीक आहे, या मुद्द्यावर मला यायचं. शेवटचा प्रश्न हाच आहे आपला, या मुद्द्यावर यायचंय मला. तत्पूर्वी हिरेन मेहता, जो मुद्दा आता चर्चेत आला, पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न कोण करताय? कारण गुजरात तुम्ही बारकाईने सगळा अभ्यास आणि तुमच्या लेखणीतनं उतरवता देखील. कोण पटेल समाजाच्या आरक्षणावर पोळी भाजून घेत आहे? काय नेमकं राजकारण आहे? हिरेन भाई.
मला आधी एकतर बोलू द्या की हे जे काँग्रेस आणि भाजपचे जे नेते जे काही भांडतायत त्याचा मला थोडा अलीकडे जायचं आहे आणि आधी आपण एक समजून घ्यावे की हा आंदोलन कशामुळे सुरू झाला आणि आता हॅलो हा बोला. हॅलो हा हॅलो 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 बोला बोला, ऐकू येते, बोला, सलग बोला. हॅलो हा किरणबाई, मला एकतर आधी हे जे काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी जे भूमिका मांडली त्याचं अलीकडे जाऊन मला आता सांगायचं आहे की ओके मला आता हे सांगायचं आहे आधी की हे जे आंदोलन आता जे सध्या हॅलो बोला बोला. त्याच्यामुळे मला थोडं अलीकडे जाऊन थोडं बोलायचं आहे की हल्ली जे सध्या परिस्थिती झाली आहे आता परत एकदा आंदोलन पेटला काल मेहसाणा जिल्ह्यामध्ये काल जे झालं आहे नॉर्थ गुजरातचा हिस्सा आणि तिथे पटेल समाज खूप स्ट्रॉंग आहे. आधी थोडी पूर्वभूमिका घेतली तर जुलैमध्ये जेव्हा एजिटेशन सुरू झाला तेव्हा पटेल जे नेतागिरी होती पटेल जे लीडर्स होते ते अगदी स्पष्ट होते त्यांची डिमांडमध्ये. पण आता थोडक्यात हे वाटते की ते लोक थोडे म्हणजे लिडरशिपमध्ये स्प्लिट झाली आहे की जे काही कारण असेल त्याच्यामुळे थोडा हे झाला आहे. आधी त्यांची फक्त एक डिमांड होती रिझर्वेशनची शिक्षण संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यामध्ये. आता त्यांनी वेगवेगळ्या 27 डिमांड्स पुढे ठेवल्या. त्याच्यामध्ये थोडे सामाजिक डिमांड्स पण आले आहेत. म्हणजे एक तर त्यांच्याकडून पटेल जे लीडर्स आहेत त्यांच्याकडून थोडा चुकलेला आहे असं वाटते. भाजप सरकारने हे जे 7-8 महिने काढले त्याच्यामुळे त्यांनी पटेल लिडरशिपमध्ये थोडा स्प्लिट केला असेल असं वाटू शकते की एका वेळी हार्दिक पटेल आहे दुसरीकडे लालजी पटेल आहे दोन्ही गट आता सांगते की आम्ही एकत्र आहात तरी देखील कुठे ना कुठे ते स्प्लिट झाली आहे असं वाटते. दुसरा भाजप सरकारने जेव्हा असं वाटते की जुलैमध्ये जेव्हा एजिटेशन सुरू झाला अहमदाबादमध्ये एवढे लोक अहमदाबादला एकत्र झाले तेव्हा भाजप सरकारनं काहीतरी चुकला. त्यांना बहुतेक माहीतच नव्हता की एवढा प्रमाणात पटेल लोक बाहेर येणार रस्त्यावर येणार आणि तेव्हापासूनच ते काही लिडरशिप चुकली. त्यांनी हे गांभीर्यच घेतला नाही असं वाटते. म्हणून आंदोलन संपवायला बीजेपीची लिडरशिप आहे तिकडची आनंदीबेन पटेल स्वतः एक पटेल आहे. भाजपचे काही 40चे वर जे आमदार आहेत ते पटेल आहेत. ते लोकांनी एकत्र येऊन हा आंदोलन संपवायला काही प्रयत्न केला होता असं वाटत नाही आणि त्याच्यामुळे परत आता तिथे अवस्था काश्मीर सारखी झाली हो. केव्हा ना केव्हा काहीतरी पेटते. तुम्हाला काही म्हणजे सोल्युशन आणायचं आहे. सत्ताधारी पक्षाची पण भूमिका जबाबदारी असायला पाहिजे आणि जे लोक हे डिमांड्स करून बसतायत त्यांची पण एक भूमिका असायला पाहिजे की कुठे ना कुठे तुम्हाला सेटलमेंट करायचं असेल तर एका ठाम भूमिका घ्या तुम्ही. आता आज एक बाजू मांडते दुसऱ्या दिवशी तुम्ही काही दुसऱ्या मुद्द्यावर पुढे येते. कुठले लीडर्स तुम्हाला मध्यस्थीसाठी हवे ते तुम्ही मान्य करत नाही. विठ्ठल रादडिया म्हणजे तिकडचे जे बाहुबली सांगले जात आहेत म्हणजे आधी काँग्रेसला होते आता बीजेपीला आहे त्यांनी एवढी आता पुढाकार घेतला. आता समजू शकते की भाजपचे वरिष्ठ जे नेता आहेत नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहा असेल त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ही भूमिका घेतली असेल मध्यस्थी करायची. पण आता पटेल समाजाचे जे लोक आहे काहीतरी लोक ते सांगते आम्हाला विठ्ठल रादडियाची मध्यस्थी मान्य नाही. मग हा कुठे म्हणजे सरकार चुकली आहे तसेच पटेलचे लीडर्स आहेत ते पण कुठेतरी चुकले असं मला वाटतं. सरकार आणि पटेल हे दोन्ही चुकलेत असं ते म्हणतात. अशोक भाई काय म्हणाल तुम्ही? नहीं, ऐसा नहीं है कि मुद्दा चुके, ऐसा मेरे को नहीं लगता है. लेकिन जो अभी जो आंदोलन जो वापस शुरू हुआ है वो तो सरकार को पता है कि हार्दिक पटेल को आप छोड़ दो. पण 2 गट पडलेत हे म्हणतात ते मान्य 2 आहे. गट बिल्कुल नहीं है रही. लालजी पटेलचा एक गट, हार्दिक पटेलचा एक गट, हे नहीं 2 गट करने की कोशिश की 7 महीने तक. ये लोग सफल नहीं हुए और आगे भी सफल नहीं होंगे. ऐसे जो चलाया भाजपा सरकार ने तो 2017 में उनको मालूम पड़ेगा. हम तो ये बोलते हैं कि अभी भी जो मुद्दा है आरक्षण का वो मुद्दे के ऊपर चर्चा करो ना. और 27 मुद्दे तो छोटे छोटे हैं उसमें कोई जरूरत नहीं है. लेकिन जो हार्दिक पटेल को गोद के रखा हुआ है और अभी 307 की कलम लगाई, कहाँ लगती है 307 की कलम? पाकिस्तान में भी नहीं लगती है. हिंदुस्तान में 307 50 जन को अंदर और डालो और उसके बाद में 144 की कलम. महाराष्ट्र में कभी लगा? हम तो 40 साल से महाराष्ट्र में काम कर रहे हैं. लफड़ा तो बहुत होता है लेकिन ये कुछ न कुछ भाजपा के नेताओं की चूक है. आनंदीबेन मैं साफ साफ बोलता हूँ, प्रकाश मेहता हमारे अच्छे दोस्त भी है और मंत्री भी है और वो पूरे कच्छ घूमे हैं, पूरे गुजरात घूमे. लेकिन आज की तारीख में आनंदीबेन पटेल के पीछे ये जूथ पड़ा हुआ है कि उनको निकालने की कोशिश. और मोदी साहब नहीं चाहते कि आनंदीबेन जाएंगे तो और लफड़ा बढ़ेगा. ये 100% है. आणि जसं आता अशोक भाई बिल्कुल. म्हणाले और
मुद्दा ये रह गया आरक्षण का। पटेल समाज जो बोलते हैं कि पैसे वाली कौम है, थी एक जमाने में, बिजनेस में, इंडस्ट्री में, सब चीज में, लेकिन आज एक में 4 बंटवारा हुआ। अभी सांगितलं। 40 एकड़ में 10 एकड़ जमीन हाथ में आया, उसमें भी बेटी का विवाह किया, कोई ट्रैक्टर लिया, कोई खरीदी किया, कोई इंडस्ट्री डाला, तो पैसा कहाँ है? तो बच्चे लोग पढ़े लिखे जावे क्या खेती करे कि कहाँ करे? खेती भी पूरी नहीं है, और जो खेती है वो मिनिस्टरों के हाथ में है। जो भी मिनिस्टर आज करते हैं, 1000 एकड़ जमीन, 500 एकड़ जमीन, 200 एकड़ जमीन, करोड़ों रुपया, ये कहाँ से आता है? हमारा देश को बचाना है आज की तारीख में। हमारा देश बचेगा नहीं ने तो ये सब पाकिस्तान से भी खराब हालत हो जाएगी। हम भय और भ्रष्टाचार के लिए मैं अकेला लड़ रहा हूँ महाराष्ट्र के अंदर, 100 से ज्यादा का केस मैंने किया, आज दिन तक मेरे को किसी ने धमकी नहीं दिया। मैं तो आज भी केस करता हूँ, एंटी करप्शन हो गए, सीबीआई हो गए, कोई भी हो गए, माइकालाल कोई भी हो, मैं तो किसी के खिलाफ भी कंप्लेंट लिखता हूँ आज की तारीख में। लेकिन ये भय और भ्रष्टाचार जब तक नहीं मिटेगा ना सरकार, ये अंतर्राष्ट्रीय पैसा आवे नहीं है वो जग गया। लेकिन आज की तारीख में जो गुजरात जो अशांति जो चल रही है ना, वो केशुभाई पटेल एक सबको संभाल सकते थे, लेकिन आज मोदी साहब को भी इतना ही मान है। ऐसा नहीं कि केशुभाई को मान है और मोदी साहब को नहीं है, लेकिन इसमें इंटरफेरेंस की जरूरत है नरेंद्र मोदी साहब की, वो भी एक दिन की। अगर वो आश्वासन देवे, यहाँ तो आरएसएस निकाल दो ना हिंदुस्तान से, ये कौन किया? ये कांग्रेस, ये वो सरकार, ये सरकार, वो सरकार, 5%, 15%, 20%, और पटेल लोग भूखे मरेंगे क्या? तर आरक्षण काढल्यावर तुमचा मुद्दा कुठे नहीं, संपणार आहे? तो वाढेल ना. निकाल दो। हम भी बोलते हैं मिनट पे लड़ो ना, मिनट पे नौकरी दो ना सबको। मिनट के पण ऊपर तुमच्यासारखे पढ़े सगळे लिखे लड़के आज तुमच्यासारखे अमेरिका सगळे में राजी जगह नहीं कसे है साहब। तुमच्यासारखे राजी कसे होतील सगळे? अरे साहब राजी होंगे, अमेरिका में भी जगह नहीं है नौकरी के लिए, इसके लिए हिंदुस्तान में ये आंदोलन हो रहा है। आज पटेल समाज मजबूत है, एकता है, और पटेल समाज को ये सोचते हैं ना कि कोई भी कर पाएंगे, ये होने वाला किसी से भी नहीं है। खाली इतना जरूरत है कि यहाँ तो आंदोलन को हार्दिक पटेल को छोड़ा जाए और उसके बाद में इनकी बैठक की जाए, बस। प्रकाश मेहता काय म्हणाल? तुम्ही मध्यस्थी करणार का याच्यात सगळ्यात? गुजरात सरकारच्या मध्ये मध्यस्थी करणार का? गुजरात सरकारमध्ये मध्यस्थी मी करणं म्हणजे मी तितका मोठा कार्यकर्ता नाही आहे, परंतु निश्चितपणानं मी आमचे प्रधानमंत्रीला, आमचे राष्ट्रीय अध्यक्षांना मी निरोप देईन की बाबा हा पटेल आंदोलनमुळे आपल्याला मध्यस्थी करून मार्ग सुटेल असा विश्वास गुजरातच्या जनतेचा आहे. आपण याच्यामध्ये निश्चित पडावं. आणि मला पण वाटतं प्रकाश भाई की 100%, पटेल समाज 100% निवाद से अशोकभाई पटेलनी जे सांगितलं ते खरं आहे की समाजाला तुम्ही त्याची पूर्वीची भूमिका बघू नका, आज काय परिस्थिती आहे पटेल समाजाची आणि त्याची मागणी काय आहे हे जर सामंजस्यपणाने बसलो तर आपल्याला लक्षात येईल. हा आरक्षण हा एक शब्द असा आहे की आता आपण हळूहळू काही राज्यामध्ये तर तमिळनाडू आणि त्या बाजूला तर काही 65% वर आपण आरक्षणामध्ये पोहोचलो. आणि दुसरं असं आहे की हा विषय अशोकबाईंनी म्हणाले आणि हिरेनबाई पण म्हणाले, प्रश्न खरा आहे की बेसिक त्यांची नेसेसरी जी आहे त्याचा विचार करून कुठेतरी मार्ग काढला पाहिजे. पण ह्याच्या मागची दुसरी भीती जी आहे की एका बाजूला ठाकोर समाज उभा राहील, एका बाजूला दुसरा समाज उभा राहील, आणि मग राज्य आणि देशामध्ये सगळ्या जाग्यावर जसं आज महाराष्ट्रात सुद्धा धनगर समाजाचा आरक्षणासंबंधी सरकार गांभीर्याने विचार करताना ते करणार, परंतु आता एक एक समाजाला अशा पद्धतीनं आरक्षण. आणि अशोकभाई एक शब्द जे बोलले, मला माहिती आहे बऱ्याच वर्षापूर्वी अटलजींनी सांगितलं होतं की आर्थिक निकषाच्या आधारावर कुठेतरी आरक्षणाचा विचार करता येईल का. मूलभूत आरक्षण जे आहेत SC STचा वगैरे हे अबाधित ठेवून बाकीच्या समाजांना आरक्षण देताना कुठेतरी आर्थिक निकषाच्या आधारावर आपण हा आरक्षणाचा मुद्दा देशात घेऊन जाऊ शकतो का, असा एक विचार समाजात चालू जे आहेत त्याबद्दल सुद्धा विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. परंतु पटेल समाजाचा हा जी काही 2-4 प्रमुख मागणी आहेत त्याच्याबद्दल शासनाने निश्चितपणानं मध्यस्थी करून, आम्ही पण आवश्यकता पडली तर आम्ही मध्यस्थी करून हा प्रश्न सुटला पाहिजे. कारण की पटेल समाज हा गुजरातमध्ये एक महत्त्वपूर्ण असा
गुजरातच्या विकासामध्ये पटेल समाजाचा एक फार मोठा हात आहे आणि म्हणून हा विषय आता लवकरात लवकर संपलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. लवकरात लवकर संपला पाहिजे, पण संपवणार कोण हा खरा मुद्दा आहे. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक नंतर या दोन महत्त्वाचे प्रश्न चर्चेला घ्यायचे आहेत की अशा प्रकारे एखादं आंदोलन सुरू झालं तर थेट इंटरनेट बंद करणं, सोशल मीडियावर बंदी घालणं, आपण कुठल्या काळात जगतो आहोत? आणीबाणीच्या काळात आपण जगतो आहोत की नवी आणीबाणी आपण आणू पाहत आहोत? हा मुद्दा आणि जो मुद्दा मगाशी प्रकाश मेहतांनी महाराष्ट्रातल्या आरक्षणाबद्दल किंवा एकूणच आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपस्थित केला होता, त्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. ब्रेक नंतर पहा फक्त आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. दोन महत्त्वाचे प्रश्न जे उरलेले होते त्याविषयी आपण चर्चा करायची आहेत. सगळे पाहुणे आपल्यासोबत आहेत. त्याच्या आधी काही प्रतिक्रिया फेसबुकवरती याच आंदोलनासंदर्भात ज्या आल्यात त्या वाचून दाखवतो. सचिन वर्तक आहेत, ते म्हणतात की भाजप प्रत्येक चांगल्या गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घेतं. आता या परिस्थितीचं खापरही भाजपवर फुटायला पाहिजे. श्रीपती वगैरे आहेत, ते म्हणतात की भाजपनं आरक्षणाचा मुद्दा नीट हाताळला असता तर ही परिस्थिती आज आली नसती, गेल्या 6-7 महिन्यापासून जी सुरू आहे. निनाद धैर्यवान आहेत, ते म्हणतात की हे आंदोलन कोण पेटवतंय याचा शोध घेण्याची खरी गरज आहे आणि त्यानंतरच सगळा काही याच्यातला उलगडा होईल की आरक्षणासाठीचं आंदोलन आहे की नेमकं काही याच्यामध्ये काळबेर आहे. दुसरा मुद्दा जो चर्चेचा आपला होता की अशा प्रकारचे हे आंदोलन सगळं पेटत असताना गुजरातमध्ये याचं लोण अधिकाधिक पसरू नये. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल किंवा इतर काही ज्या सोशल माध्यमांच्या माध्यमातून, समाज माध्यम ज्याला आपण म्हणतो, सोशल मीडिया म्हणतो, याच्यातनं पसरू नये म्हणून त्याच्यावर बंदी आणली. ही गोष्ट खरी आहे अशोक पाटील? देखिए, ये तो मोबाइल सेवा, इंटरनेट सेवा बंद होने से करोड़ों का नुकसान है, क्योंकि एक तो डायमंड मार्केट वहाँ है, सोना चांदी की सबसे बड़ी मार्केट वहाँ है, और बाकी अनाज की सबसे बड़ी मंडली वहाँ होती है पूरी. तो लाखों करोड़ों का बिजनेस उसमें लॉस ही है, और लॉस सरकार का भी है, आम आदमी का भी है. तो ये सरकार को बैन नहीं लगाना चाहिए, ना मीडिया के ऊपर बैन लगाना चाहिए, ना इंटरनेट तो 4-5वीं बार बंद किया. क्यों? ऐसा कोई दुनिया में हमने नहीं देखा कि इंटरनेट सेवा बंद करो, वाईफाई बंद करो, सब बंद करो. ये बिल्कुल बराबर ठीक नहीं लग रहा है, क्योंकि उससे करोड़ों का डायमंड मार्केट भी देखो अलग अलग पाटन साइड जाने लग गई, कोई भुज साइड जाने लग गई, कोई दूसरी राज्य में जाने लग गई. तो ये विकास नहीं होता है, विकास के अड़ावा डालते हैं. तो ये सारा गलत है. और वहाँ की पुलिस के ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई. जब हार्दिक पटेल का पहला आंदोलन पे लाठीचार्ज हुआ, सब ऑफिसरों ने खुद ने गाड़ियां जलाई, खुद ने बाइक जलाई, वो तो मीडिया ने रिपोर्ट बताया. इसके लिए मीडिया को बैन किया. ये नहीं होना चाहिए. वहाँ की पुलिस को सस्पेंड कर देना चाहिए. या तो सस्पेंड तो मैं ठीक है, सस्पेंड में तो आ जाते महीना, लेकिन ऐसे आदमी को बर्खास्त कर देना चाहिए और नौकरी से निकाल देना चाहिए. इंटरनेट बंदीचा आदेश कोणी दिला? सरकार ने किया, और कौन कर सकते हैं? सरकार के बिना कुठल्या तो कुठल्या कोई भागात आत्ता बंद आहे? नहीं, सरकार के बिना कोई बंद थोड़ी करेगी. प्राइवेट कंपनी है, उसको तो कमाने के लिए आई है. कोई भी रास्ता सरकार के बिना नहीं बंद होता है. तो हमारा कहना यह है कि ये सेवा तो बहुत जरूरी है, क्योंकि आप चाहे ट्रेन में जा रहे हैं, हम फ्लाइट कर रहे हैं, कुछ भी इंटरनेट बंद होगा तो हम क्या किससे कांटेक्ट करेंगे? कौन मर गया, कौन जिंदा है, कौन क्या है? और गुजरात पुलिस वो समझती है लाठीचार्ज माने लाठीचार्ज, और असरवाही छोड़ते हैं, गोला छोड़ते हैं, वो देखते नहीं है. मुंबई जैसा नहीं है कि आदमी को बचाव हो, वहाँ आदमी का बचाव नहीं होता इतना. प्रकाश मेहता, हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय की गुजरातमध्ये या पटेल समाजाच्या आंदोलनाचं लोण पसरू नये म्हणून इंटरनेटवर बंदी आणणं हा काय उपाय असू शकतो का? आपण काय करतोय, कुठल्या जगात वागतोय, जगतोय? नाही, इंटरनेटवर बंदी असेल मला असं वाटत नाही, परंतु मी माहिती घेतो. बंदी आहे प्रकाशजी, बंदी आहे इंटरनेटवर. हा, पण सुरुवातीला या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं काही केजरीवाल सारख्या लोकांचं नाव सुद्धा गुंतलं गेलं आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमानं जर व्यक्ती आणि समाजामध्ये काही प्रचार जर विभाजन करत असतील तर या सोशल मीडियाचे फायदे आहेत, तसे गैरफायदे सुद्धा आहेत. आणि त्यामुळे त्याचा वापर कुठल्या विषयासंबंधी होतो याचा निश्चित विचार करूनच याचा संबंधी शासनाने योग्य ते उपाययोजना केली पाहिजे. एक प्रश्न प्रकाशभाई फक्त विचारायचा तुम्हाला, याच सोशल मीडियाचा वापर करून भाजप सत्तेत आली, याच सोशल मीडियाचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशभर गाजले, नावाजले गेले आणि तोच सोशल मीडिया आज भाजपला नकोसा झालाय. नाही नाही, अजिबात नकोसा असं बोललेलो नाही. नाही, पण गुजरात जर बद्दल बोलतो, याच्यामध्ये- गुजरात बद्दल. मी गुजरात बद्दलच सांगतोय हा, की जर या आंदोलनामध्ये काही बाहेरच्या ताकदींनी ज्या पद्धतीने प्रवेश केला आणि मग सोशल मीडियानी ज्या पद्धतीची भूमिका केली, त्या भूमिकेमध्ये जर समाजामध्ये वैमनस्य निर्माण होणार असेल आणि राज्याची शांतता भंग होणार असेल तर त्याला कुठेतरी थोडंसं निश्चितपणानं एक फ्रेमवर्क मध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु बाकीच्या कामाच्या दृष्टीने जसं अशोक भाईंनी सांगितलं डॉक्टर की काय म्हणतात? सोशल कामासंबंधीचा, राजकीय कामाच्या संबंधी राज्याला अडचणीत आणण्याचा, राष्ट्राला अडचणीत त्याच्यासाठी सायबर सेल आहेच की. सोशल गृह खात्याचं सायबर सेल आहे, त्याचं फिल्ट्रेशन करायला. सरकारनं थेट बंद करणं उपाय नाही ना. काय काय माझ्या त्यांच्याकडे असं बोलू का? त्यांच्याकडे असं काही सूचना असेल आणि म्हणून काही निश्चित प्रकारावरच याच्यावर बंदी असेल. नाही, हा काय मला पटत नाही. राजेंद्रजी काय आहे की बीजेपीने सोशल मीडियावर अगदी वाटेल ती टीका केली काँग्रेसवर, संपूर्ण मीडिया राबवला आणि सत्तेवर आली. पण आज त्याच सोशल मीडियावर गुजरात सरकारच्या विरोधात ज्यावेळी सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या त्यावेळी हुकुमशाही पद्धतीने इंटरनेट बंद करण्याचा जो प्रकार हा बीजेपीने केलेला आहे हा पूर्णतः निषेधार्थ आहे. म्हणजे हा असा प्रकार झाला की घरात मच्छर झाले म्हणून आपण घर जाळायचं, अशा प्रकारे जर आपण सरकार चालवायला लागलो. आज घटनेने दिलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गोष्ट आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर आपण बघाल गुजरातमध्ये नाही तर संपूर्ण भारतात प्रत्येक ठिकाणी सगळ्या युनिव्हर्सिटी बघा, सगळीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न हे बीजेपीचं जिथे जिथे सरकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्यावेळी कन्हैया नागपूरमध्ये आला, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी त्याच्या गाडीवर उतरल्यापासून म्हणजे भाषण करायच्या आधीपासून त्याच्या गाडीवर दगडफेक केली, त्याच्यावर चप्पल फेकली, त्यांना बोलायला त्याच्यामध्ये अडथळे आणले. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, आपल्या विरोधात कोणीही बोलू नये आणि जर तुम्ही बोलाल तर आम्ही तुमचं तोंड बंद करू. तुमचं तोंड आम्हाला बंद करता आलं नाही तर ज्या व्यवस्थेमधून तुमचे विचार लोकांपर्यंत जातील ती व्यवस्था सरकार म्हणून आमच्या हातामध्ये आहे, ती व्यवस्था आम्ही बंद करून टाकू. अशा प्रकारचं उदाहरण गुजरात सरकारने आणि बीजेपी जो गुजरातमध्ये गुजरात बीजेपीने या संपूर्ण देशासमोर हे पूर्णपणे उदाहरण ठेवलेलं आहे की जर आमच्या विरोधात बोलाल तर आम्ही ती सगळी माध्यमं आमच्या हातामध्ये ठेवू आणि ते बंद कर. प्रकाश भाई काय म्हणाल? बंद करू. राष्ट्रद्रोही लोकांचा बाजूला बसून आता त्याचे गुणगान गाणं, तो कन्हैया हा राष्ट्रद्रोही आहेत असं बीजेपी म्हणते. प्रकाश भाई अजून हे सिद्ध झालेलं नाही. नाही, कन्हैयाचा मुद्दा नाही, आपला चर्चेचा मुद्दा पटेलांचा आहे. कन्हैयावर एकदा वेगळी चर्चा करू, परत काही घडलं तर पटेलांच्या मुद्द्यावर येऊ. ते आता बोलले की कन्हैया हा नागपूरला गेला. अरे कन्हैया देशाच्या कुठलाही कोपऱ्यात जर गेला आणि भारत माता की जय आणि या देशाच्या विरोधातली भूमिका घेतली पहिली गोष्ट भारतीय जनता पार्टी नव्हे, या देशाचा कुठलाही राष्ट्रवादी माणूस. मी दोघांनाही थांबवतो, दोघांनाही प्रकाश भाई दोघांनाही थांबवतो. मुद्दा एक मिनिट डॉक्टर, मुद्दा आपला पटेल समाजाच्या आंदोलनाचा आहे, त्याच्यावरच आपण चर्चा करू. दुसरा मुद्दा नको, इंटरनेटच्या मुद्द्यावर बोला. आवाज का बंद केला लोकांचा, का इंटरनेट बंद केलं त्याच्यावर बोला. का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला गुजरात बीजेपी गोष्टी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलण्याचा अधिकार काँग्रेसला नाहीये. नाहीतर 75 मध्ये आणीबाणी आणली तशी तुम्ही 75 अभिव्यक्तीची गोष्ट का करता? प्रकाश भाई आता इंटरनेटवर बंदी आणून जे आणीबाणीचा प्रकार दिसतोय याला वेगळा शब्द काय वापरायचा आपण? आणीबाणी ठीक आहे बाजूला ठेवू, फार जड वाटत असेल तर याला वेगळा शब्द काय वापरूयात? नाही आम्हाला जड काय वाटत नाही. आम्ही आणीबाणी पण पाहिलेली आहे आणि काँग्रेसची हुकुमशाही पण पाहिलेली आहे. हुकुमशाहीच आपल्याला या भारतामध्ये
हुकुमशाही आणण्याचा जो प्रयत्न चालू आहे हिरेनभाई. त्याच्यामुळे प्रकाशभाईंना काय वाटणार नाही हिरेनभाई, त्याबद्दल? तुम्हाला काय वाटतंय, काय कशाचं देतो काय, म्हणजे माध्यमांनी कामं करायची की नाही करायची, लोकांनी काय लिहायचं की लिहायचं नाही? लिहिलंच पाहिजे, लेखणीवर बंदी राजेंद्र, मी घातली होती आधीच म्हणून सांगितलं होतं की याच्यात emergency गुजरातमध्ये आली. केव्हा प्रकाश केव्हा भाई, असं एक वाटतं मिनिट. की परिस्थिती अशी झाली आहे की काश्मीरमध्ये पण आता इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. हा. काश्मीरमध्ये पण तिथे आता पण बीजेपी आहे. इंटरनेट वगैरे सोशल मीडिया जे काय आहे त्याच्यावर प्रतिबंध आणला गेला होता. तर म्हणजे मला हे कळत नाही एक्झॅक्टली, नाही ते मी ते राजकारणामध्ये जात नाही, पण म्हणजे कंपॅरिझन तुम्ही करू शकते की अवस्था कशी काय आली आहे. मला ते विचारायचं आहे की पोलीस इकडची असेल की तिकडची. आता मध्ये मुंबईमध्ये जेव्हा रेल्वेमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते तर रेल्वेची सगळी रॅकमधून तुम्ही ते सामान ठेवायची जे शेल्फ होती ते सगळे काढून टाकले होते. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला सोल्युशन आणायचे आहे की काय करायचं आहे, म्हणजे याच्यामुळे लोकांना अडचण वाटते ते तुम्हाला कळत नाही का? सत्ताधारी जे कोणी असेल आता तिथे सोशल मीडियावर प्रतिबंध आणला, काही मला तर वाटत नाही काही गरज आहे, कारण सोशल मीडिया असेल की नसेल, लोकांना जे कळवायचं असेल तर दुसरे माध्यम आहेत त्यांच्याकडे. म्हणजे हे सोशल मीडियावर प्रतिबंध आणून आणि केव्हाही तुम्ही आज नेट वापरू शकत नाही. आज तुम्ही विचारत होते कोणाला, प्रकाश मेहताना, की किती जिल्ह्यामध्ये नेट बंद आहे, प्रतिबंध आहे. 3 जिल्ह्यामध्ये आज सकाळी नेट बंद होता. म्हणजे याच्यामुळे 30 जिल्ह्यामध्ये बंद आहे, 3 जिल्ह्यामध्ये बंद आहे, बाकीच्या 23 मध्ये चालू आहे. म्हणजे ज्यांना निरोप कुठे ना कुठे पाठवायचे आहे ते पाठवणारच. पण याच्यामुळे तुम्ही लोकांना मेसेज काय देते की तुमच्याकडे दुसरी काही यंत्रणा नाही का? हे कशाला तुम्हाला प्रतिबंध आणायची गरज काय आहे? म्हणजे पोलीसकडे स्वतःचा सायबर सेल आहे, पोलीस काहीही करू शकते, सगळं चेक करू शकते. मग या मला वाटत नाही, म्हणजे एक जे काही सोल्युशन आहे ते आणण्याच्या ऐवजी दुसरे कुठे ना कुठे हे लोक चालतंय असं मला वाटतंय. बरोबर बोला. शेवटचा मुद्दा उपस्थित करायचा चर्चेत, शेवटचे 5 मिनिटं सगळ्या पाहुण्यांना विचारायचं आहे. प्रकाशभाई, सुरुवात तुमच्यापासून करतो. पटेल समाजाचं हे आंदोलन सगळं इथून सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात धनगरांचं आरक्षण बाकी आहे. 80 दिवसापासून धनगरांचा उपोषणाचा कार्यक्रम इथं महाराष्ट्रात सुरू आहे. सरकार म्हणते की आम्ही देणार, सोडणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की काही झालं तरी आरक्षण देऊ. पण कुठतरी कुठं भाजप सरकारला ही आरक्षणाची आंदोलनं अडचणीत आणतील असं वाटत नाही तुम्हाला? नाही, धनगर समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, भाजपची ही पहिल्यापासूनची भूमिका आहे. परंतु मराठा समाजालाही मिळायला पाहिजे. मुस्लिम समाजाबद्दल पण आमची भूमिका, मागच्या गव्हर्नमेंटनी घेतलेल्या भूमिका संगती बरोबर आहे की मुस्लिम समाजामध्ये फक्त सुप्रीम कोर्टाने सांगितलं की धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण देता येणार नाही. आणि आज पण मुस्लिम समाजामध्ये जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांना आज पण आरक्षण शिक्षणामध्ये आहेतच. त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण नाहीच आहे असं नाहीये. पण यांना सरसकट मुस्लिम समाज, तेव्हा मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की धर्माचा आड घेऊन कुणालाही अशा प्रकाराने आरक्षण देता येणार नाही. आणि म्हणून आता मराठा समाज, धर्मगत समाज यासंबंधी महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षीय समिती आहे, सर्वपक्षीय एकत्र आहेत. या अधिवेशनमध्ये सुद्धा मुद्दा आला, सर्वपक्षीय लोकांनी एकत्रपणाने याचा विचार केलाय. आणि महाराष्ट्रात जे काही आरक्षणाचे मुद्दे असतील, हा निश्चितपणानं महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय एक पद्धत आणि परंपरा आहे आणि निश्चितपणाने तो प्रकाशभाई, आम्हाला त्याबद्दल काही. प्रकाशभाई, महाराष्ट्रातला एकूण आरक्षणाचा टक्का बघितला तर तो 50% पुढे जाईल. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण किंवा धनगर आरक्षण जे आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत, त्याचा विरोध मी काय करत नाही, पण एक आकडा सांगतो. 49% पुढे आरक्षण दिलं जाऊ नये जे राज्यात अस्तित्वात आहे असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, बरोबर? तर हे वरचं आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं बसवणार? हे आता याच्यामध्ये मी वाघमारे साहेबाला काही टोमणा मारत नाही, पण हे काय वाघमारे साहेबाला माहित नाही का मुस्लिम समाज आणि मराठा समाजाचं आरक्षण आणताना? पण आम्ही तेव्हाही समर्थन केलं होतं, विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही समर्थन केलं होतं. त्यामुळे समाजाची व्यवस्था, अवस्था वेळानुसार बदलली आणि ज्या समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे त्याची निकष बघून आपण आरक्षण ठरवायला पाहिजे. कसं कमी करणार, कुठे वाढवणार, कशा पद्धतीने करणार, आणि हा विषय अख्खा देशाला कशा पद्धतीनं वेठी धरणार आहेत. राजस्थानमध्ये जाट आंदोलन असो, हरियाणामधलं आंदोलन असो, शेवटी देश विकासाकडे न्यायचंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण थांबून घ्यायचंय.
हाच खरा मुद्दा आहे. मोकळी झाली इतक्या वर्षांनी. इथेच प्रकाशभाई 60 इथेच वर्षांनी काँग्रेस मोकळी झालेली आहे. प्रकाशभाई, इथेच त्यामुळे सगळी मेघ अडकलेली न आहे. झालेले सगळे मुद्दे प्रकाशभाई इथेच सगळी मेघ अडकलेली आहे. डॉक्टर शेवटचा एक मिनिट. नाही, कसं आहे की प्रकाश भाईंनी जे सांगितलं की आम्हाला सगळ्यांना आरक्षण द्यायचंय, पण इकडे कसं आहे, या सरकारची कृती शून्य आहे. निवडणुकीच्या आधी माननीय देवेंद्र फडणवीसजी स्वतः गेलेले धनगरांच्या इकडे, त्यांनी स्वतः त्यांना लिंबू पाणी दिलं आणि आम्ही सत्तेवर आलो की तुम्हाला आरक्षण देऊ असं स्वतः सांगितलं आणि त्यांचं उपोषण सोडवलं. आज सत्तेवर येऊन जवळजवळ 1 वर्षापेक्षा अनेक वर्ष चोखली जास्त दिली होती. कालावधी गेलेला आहे, पण आरक्षणाच्या दृष्टीने यांनी कुठचीही पावलं उचललेली नाहीत. मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत पण तेच तुम्हाला काय आणि मिळालं? मुस्लिमांच्या आरक्षणाच्या आम्ही बाबतीत काय- पण तेच. फक्त प्रकाशभाई घोषणा अरे- करायच्या आणि अरे तुमचे नेते- जसं राम मंदिर वही तुमचे बनाएंगे, नेते- तारीख नहीं बताएंगे, हाँ, बनाएंगे. त्याच पद्धतीने बनाएंगे. आरक्षण हम सबको देंगे लेकिन कभी देंगे ये बताएंगे नहीं. ह्याच धर्तीवर आंदोलन गुजरात मध्ये चाललंय. ते लोक त्याच्यामुळेच कंटाळलेले आहेत ठीक की आहे. बीजेपीची भूमिका राजूभाई, ही कधीही स्पष्ट राजूभाई, नसते. ही आम्ही दुटप्पीपणाची लिंबू पाणी भूमिका दिलं, असते. तुम्ही 40 वर्ष लोकांना यांचे चॉकलेट खाण्याचे दिली. दात वेगळे असतात आणि दाखवण्याचे वेगळे असतात. याचं प्रत्यंतर या देशातल्या प्रत्येक भागामध्ये जनतेमध्ये येत चाललेलं आहे. ठीक आहे. हिरेन मेहता, शेवटचे 30 सेकंद. तुम्ही गुजरातचं सगळं राजकारण पाहत असताना महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार आहे. इथे काय परिस्थिती सरकारला सामोरं जाऊ शकतं, काय अडचणी येऊ शकतात? महाराष्ट्रात कुठलीही अडचण सामोरे येणार नाही. प्रकाशभाई, हिरेन मेहता, हिरेन मेहता. आंदोलनात एकतर आरक्षणाबद्दल हिरेन एक भाई. ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. आरक्षणाबद्दल एक ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. हरियाणामध्ये 3 दिवसात भाजपाने हा इश्यू संपवला. जे काही कारण असू शकेल तिथे हा भूमिका गुजरातमध्ये का घेता येत नाही? आता पटेल, तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही ते एकदा ठामपणे सांगून द्या आणि नंतर जे काही तुम्हाला फेस करायचं असेल ते करा. पण एक कमीत कमी तुम्ही सांगा की तुम्हाला करायचं आहे की नाही, ते नाही करायचं आहे तेवढा तर स्पष्ट करून घ्यायला पाहिजे सरकारने. अगदी खरं आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. जे काही आहे ते स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातलं रखडलेलं आरक्षण असेल, गुजरातमधलं असेल, जाटांचं राजस्थानातलं किंवा हरियाणातलं आंदोलन असेल, या सगळ्यामध्ये कुठेतरी भूमिका स्पष्ट घेतली तर सरकारचं धोरण काय हे जनतेला आरक्षण मागणाऱ्या कळेल आणि नाही घेतली तरी कळेल. त्यामुळे कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे. आंदोलन चिघळवण्यामध्ये काहीच स्वारस्य कुणालाच असता कामा नये. इथंच थांबू. फक्त IBN लोकमत.